जान्हवीला मी सांगेल की जान्हवी आर्याने रडू नये. अरबाजला मी सांगेल. निकी तांबोळीला मला असं वाटतं की वर्षाताईबद्दल मला असं वाटतं की सूरजबद्दल मी हे म्हणेल की मला योगिताबद्दल सांगा असं वाटतं की नडायचं भिडायचं. इथे कोणीच नाहीये ना ह्या बाजूला, मला तेच कळलं नाही. आणि नाही तर निकी चांगलं करते गेमसाठी, निकी करते रिअल कर, फेक नको. हां, कचरा करून घेऊ नकोस तू. कट्टप्पा आहे त्यांनी मला पाहिजे. बिग बॉसने जर ठरवलं की आता डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांनी घरात जायला पाहिजे आणि जे सगळे कंटेस्टंट सध्या आहेत त्यांना एक कान पिळून सल्ला द्यायला पाहिजे किंवा त्यांना एक गोष्ट कानात सांगायला पाहिजे, तर ती आता उघडपणे सांगतो की कोणाला काय सांगशील? मी एकेकाला सांगेन की अरबाजला मी सांगेल की अरबाज, तू आत्ता खेळतोयस, चांगला खेळतोयस, तू टास्क चांगला खेळतोयस, बट एक हे लक्षात ठेव की तुझ्या ह्या तलवारीला ना, दुधारी तलवार तुझ्याकडे, थोडा पण तू इकडे तिकडे गेलास ना निगेटिव्ह होऊ शकतोस. तू चांगला खेळतोय, चांगला तू कंटेस्टंट आहेस. निकी तांबोळीला मला असं वाटतं की तिचं जे काम ती करायला आली आहे ती बरोबर करते. पण फक्त मला असं वाटतं कुठेतरी महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणून मला असं वाटतं की आफ्टर शो जेव्हा तू फिरशील दिसशील माणसाला, तेव्हा सर्वांनी तुझ्यावर प्रेम करावं. भाषा नीट ठेव. येस, सगळ्यांनी तुझ्यावर प्रेम करावं. तू भाषा नीट ठेव. तू छोटा असेल मोठा असेल, कारण का तुम्ही बोलताना ती सूरजला हे म्हणाली की तू माझं तो अवतार बघशील ना, तू बघ. काही अवतार बिवतार काही नसतो. महाराष्ट्र मोठ्या मोठ्यांचा अवतार काढून बसलेला आहे, तर ते काही होत नसतं. तर मला असं वाटतं भाषा सांभाळायला पाहिजे. नाही तर निकी चांगलं करते गेमसाठी, तशा कंटेस्टंटची गरज आहे. वर्षाताईबद्दल मला असं वाटतं की वर्षाताई, तुम्ही रिसिव्हर मोडवरती नका राहू. तुम्हाला बोलताय, तुम्ही सहन करताय, नका राहू. यू प्ले. तुम्ही एव्हरग्रीन आहात. तुमचा हा जो एव्हरग्रीन पण आहे ना, त्या ग्रीनचा वंडर गर्ल आहे ना, ती वंडर गर्ल अजून क्रिएट. तुम्ही एव्हरग्रीन राहा. तुम्ही अशा सबमिसिव्ह नका राहू. तुम्ही मजा करा, तुम्ही मजा करू द्या, सगळ्यांबरोबर चार्जअप राहा. तुम्ही फक्त रिसिव्ह बघा, मला ही बोलली, डोंट बी दॅट. आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं इरिनाबद्दल मी तुला बोललोच आहे. सूरजबद्दल मी हे म्हणेल की सूरजला सांभाळून घ्या. खरं तर त्याच्यामधला एक वेगळा स्पार्क आहे, त्याला सांभाळून घ्या तुम्ही. आणि त्याला गेम कळत गेला ना, मग तो महाराष्ट्राला वेगळा एक गेम दाखवेल यावेळेचा सीझन, आणि आपल्याला मजा येईल बघायला. तर ते त्याला सांभाळून घ्या. त्याचबरोबर पॅडी दादाला मला असं वाटतं ना की पॅडी दादा, तू ज्यासाठी आला होतास, तू जे बाहेर करून आलायस तुझा कलाकार म्हणून, हे सगळं जरी तू आज दाखवलंस ना, तरी देखील माणूस म्हणून तू छान आहेसच, पण महाराष्ट्र डोक्यावर घेईल तुला. ते दाखव. पुढारी चांगलंच करतोय, त्याच्याबद्दल सांगायची गरज नाही आहे. मला योगिताबद्दल सांगा असं वाटतं की योगिताने ॲज अ इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे. म्हणजे मी काय आहे दाखवावं. ती पहिल्याच दिवशी रडायला लागली वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे भावनिक वगैरे होणं, पण गेम तू दाखव. आर्या मस्त खेळते, पण आर्याने रडू नये. मला असं वाटतं आर्याने नाही रडायला पाहिजे. कारण का बिंग अ रॅपर ना, रॅपरमध्ये कसं असतं तुला माहिती आहे का, त्यांचा अंडरग्राऊंड एक असतो जिथे ते ना समोरच्याला समोर काढतात. तर ही तिच्या ब्लडमध्ये म्हणेन मी, कलाकार म्हणून ती ज्या पद्धतीची कलाकार आहे, तिला समोरच्याची काढता येते. राईट, रडू नकोस. तू रडलीस ना, समोरच्याला प्लस पॉईंट मिळतो की अरे ही आतमध्ये थोडीशी वीक आहे, कमजोर आहे, इसको हम लोग डरा सकते. तिथे प्रॉब्लेम होतो. नडायचं भिडायचं. तू शांतीत पण क्रांती करू शकतेस, पण ते कर, रडू नकोस. जान्हवीला मी सांगेल की जान्हवी, स्वतःचा कचरा करून घेऊ नको, ड्रामा नको करूस. येस, नको करूस. निकी करते, रिअल कर, फेक नको. हां, कचरा करून घेऊ नकोस. तू उत्तम कलाकार आहेस, पण तुझे शब्द बाहेर जे आम्हाला दिसत आहेत, जे तुझी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसतीये, त्याच्याने तुला इम्पॅक्ट होईल नंतर पुढे जाऊन. सो बेटर प्ले व्हेरी गुड. जे तू चांगलं करू शकतेस, जितकी छान दिसतेस तितकं छान वाग. तो फिर दूर नाही आहे सब. निखिलला मी सांगेल, भाई जाग जा. मी तुला आठवते का, निखिल आत गेल्यावरती मी लिहिलं होतं, ही लंबी रेस का घोडा आहे, नाही पळाला असं चाबूक खावं लागेल, त्याला चाबूकची गरज आहे. मित्रा भाग, नाही तो बाहेर आ जाएगा तू. एकदमच म्हणजे तू शांत वेगळ्याच मोडवरती गेलेला आहे की नाही, मला काय असते. आणि त्यांनी आता जेव्हा पहिल्या आठवड्यातली कॅप्टन्सी पण नाही म्हटलं, कॅप्टन्सीला नाही म्हटलंय, मला तेच कळलं नाही. आणि ज्याच्यासाठी त्यांचं आणि अरबाजचं बोलणं झालं, तर अरबाजने त्याच्यावरती बोललं की तेच मला पटलं नाही त्याचं, की तो दाखवायला गेला की बघा मी किती ब्राउनी पॉईंट. भाई गलत करते तुम्ही. उलट तिथे तुम्ही हिरो व्हा. ह्या टीममध्ये जर हिरो दिसताय आपल्याला, की इथे लिडरशिप दिसते, अरबाज आहे, निकी तांबोळी आहे, इथे कोणीच नाहीये ना ह्या बाजूला. उलट तिकडे ती वेकन्सी आहे, तुमच्यातला कोणीही होऊ शकतो लीडर. आणि जो बाहुबली आणि आपण हे बघितलं भल्लाल देव, तशी आताची कंडिशन. भल्लाल देव आपल्याला दिसत आहेत, बाहुबली एकही निर्माण झाला ना, आणि त्याच्यावरती गरीब जनता वगैरे दाखवली आहे बाहुबलीमध्ये, वो वैसा हो सकता है. आणि हेच गरजेचं आहे. मी तर म्हणते की पॅडी हे कट्टप्पा आहे, त्यांनी मला पाहिजे.
व्हायला पाहिजे यार. अरे मला खूप अपेक्षा आहेत, पण मला असं वाटतं आर्या विल डू समथिंग. आणि अंकिताबद्दल मी तेच म्हणेल की अंकिता पर्सनल लाईफ आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळतेस वगैरे वगैरे ठीक आहे, सगळं मिक्स नको करूस. मसाला पण तेवढाच, मीठ पण तेवढं, सगळं 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 वो खाना डिलिशियस नाही बनेगा. त्याची चव बदलत चालली आहे. तू बोलत असताना पण म्हणजे तू आता ज्यावेळेला तिने छोटा पुढारीला टार्गेट केलं वगैरे वगैरे आणि मग ती संस्कृती वगैरे वगैरे, तू सगळं एकत्र नाही टाकू शकत ना. गेम तरी खेळ, नाही टाक, पण काय होतं ना, ती जे बोलती आणि ती जे वागते ना त्याच्यामध्ये ते अपील नाही होते. म्हणजे ते असं वाटतं आपल्याला की अरे कॅमेरा आला का, थांब मी आता हा डायलॉग बोलते. मग आपल्याला संस्कृती आणि ही जपायची. माझ्या घरच्यांनी मला सांगितलंय की तू काही कर पण ती संस्कृती सोडून करू नकोस. हे सगळं ठीक आहे, सगळ्यांच्या घरच्यांनी कोणी हे सांगत त्याच्यावर मर्डर करू नये तिकडे. सगळ्यांच्या घरचे तेच सांगतात की नाव मोठं करा, पण करा ना. मग स्टँड घ्यायला काय वाईट आहे यार, त्याच्यात तुम्हाला कोणाला मारायचं नाहीये, त्याच्यावरती तुम्हाला कोणाला हल्ला करायचा नाहीये, तुम्हाला शब्दांनीच बोलायचं आहे ना. तुम्ही फक्त जर सिंपती घ्यायला बसाल ना की माझे बघा पास्ट लाईफमध्ये असं झालं आणि मग मला सिंपती मिळेल. नो, महाराष्ट्र वेडा नाहीये. महाराष्ट्र खूप जेन्युनली बघतो माणसांना, कारण का महाराष्ट्री माणसं तशी आहेत. आणि तुम्ही दुसऱ्यांना सांगता की तिला एका कलाकाराची जागा गेली वगैरे वगैरे वगैरे, असं नाहीये ते. मी तुला सांगते ना की जसं आपण बघतो प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक ऍक्टर आणि प्रत्येक व्यक्ती जो जातो त्याचे वेगवेगळे शेड्स असतात. त्या वेळोवेळी म्हणजे तुमच्या टास्कच्या दौरान त्या आल्यात ना बाहेर तर ते निश्चितच चांगल्या वाटतात, पण त्याच्या आधी तुमची खरी पर्सनॅलिटी प्रेक्षकांना बघायची असते. कारण की तुम्हाला इतर वेळेस वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्ही ऑलरेडी बघितलेलं असतं, इथे तुम्ही म्हणून गेलेले असतात ना. जसं तू गेला तर तू तुझ्यातला खरंच किती स्पॉन्टेनियस गायक आहे, तू पटकन लिहायचा, दाखवायचा. काही गेम असेल तर लगेच तुझं प्लॅनिंग व्यवस्थितपणे सुरू व्हायचं, टीमला एकत्र करायचा की आपण हे नाही ह्या पद्धतीने करूयात. तर ते जे गेम खेळायचे जायचे म्हणून तुला मास्टर माइंड पण म्हटलं जायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की पाठवतील तुला आतमध्ये. मित्रांनो, रेडिओ सिटी मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या, कारण का इथे येत आहेत बरेच कलाकार विथ आपल्या सोनाली बरोबर.